नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला भरलेल्या मिरच्या दाखवणार आहे माझ्या पद्धतीच्या. मी कशा बनवते ते. तर लास्ट टाइम मी ट्राय केल्या होत्या, खूप छान झाल्या होत्या, म्हणून म्हटलं ही रेसिपी नक्कीच तुम्हाला दाखवावी. चला मग आपण रेसिपी बघूया. त्याच्यासाठी आपण अशा प्रकारच्या मिरच्या घेतल्या आहेत आणि त्या मिरच्यांना आपण अशा जाड मिरच्या घेतल्या आहेत आपण, आणि त्याला मधून असं आपण एक काप देणार आहोत, कारण त्यांना भरायचे आहेत ना आपल्याला. तर हे अशा प्रकारे आपण सर्व मिरच्या करून घेणार आहोत. आणि त्याच्यानंतर आपण त्या मिरच्या सर्व केल्यानंतर हे खोबरं होतं, आपण ओलं खोबरे घेतले मी, त्याला आपण असं बारीक करून घेणार आहोत, थोडंच बारीक कापणार आहोत. त्याला आपल्याला मिक्सरमधून ते वाटून बारीक करायचं आहे मिक्सरमधून आपल्याला. तुम्ही माझ्या व्हिडिओंना एवढं प्रेम देतात, त्याच्यामुळे मला मोटिवेशन भेटतं पुन्हा नवीन नवीन व्हिडिओ दाखवण्यासाठी. मी बघितलं आहे, मला कमेंट्स पण असतात यूट्यूबवर, इंस्टाग्रामवर, आणि माझ्या घरालाच खूप नोटीस केलं जातं की तुम्ही छान घर ठेवलेलं आहे किंवा अशा प्रकारे तुम्ही सजवलं आहे. तर मला फार बरं वाटतं की इतक्या बारीक गोष्टी तुम्ही नोटीस करता आणि माझी रेसिपी पण पूर्ण बघतात. आणि असंच तुमचं प्रेम मिळत राहो, हीच ईश्वर चरणी इच्छा. खोबरं आपण बारीक करून घेतलं आहे. त्याच्यानंतर आपण शेंगदाणे टाकणार आहोत त्याच्यामध्ये. जिरा घेतला आहे, जिरा घालणार आहोत. लसूण घेतला आहे, लसूण घालणार आहोत. आणि अद्रक घेतला आहे, अद्रक टाकणार आहोत आपण. कोथिंबीर घेतली आहे, कोथिंबीर घालून घेणार आहोत आपण याच्यामध्ये. आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला याच्यात. त्याच्यानंतर आपल्याला चाट मसाला टाकायचा आहे थोडा त्याच्यात. थोडं काळं मीठ घेतलं आहे मी, जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाकू शकता त्याच्यात, नाही तर ते ऑप्शनल आहे. आणि आपण आता हे मिक्सरमधून बारीक करून घेऊया. वाटून घेतले आपण हे अशा प्रकारे. आता आपण एक बाउलमध्ये काढून घेऊया. अशा प्रकारे आपल्याला हा मसाला याच्यात भरायचा आहे मिरचींमध्ये. मस्त मिरची आपण मधून कापून घेतली आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला पूर्ण हा मसाला अशा प्रकारे पूर्ण आतमध्ये भरून घ्यायचा आहे. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि फॉलो करा, म्हणजे अशाच तुम्हाला नवीन नवीन रेसिपी बघायला भेटतील. जेव्हा जेव्हा मी रेसिपी बनवेल आणि जेव्हा जेव्हा मी ते अपलोड करेल तर ते तुमच्यापर्यंत इझिली पोहोचेल. याच मिरच्या मिळायला पाहिजे असं गरजेचं नाही आहे. याच्यापेक्षा थोड्याशा बारीक असतात त्या मिरच्या, तर त्या पण तुम्ही अशा भरून केल्या तरी त्याही खूप सुंदर लागतात. अशा प्रकारे या मिरच्या पण भरून घेतल्या आहेत. चला मग आपण पुढची प्रोसेस करूया. तेल घेतलंय आपण. तेल गरम झाल्यानंतर आपण त्याच्यात एक एक करून सर्व मिरच्या अशा प्रकारे ठेवणार आहोत. आणि सर्व मिरच्या ठेवून झाल्यावर आपण त्याच्यावर एक झाकण ठेवणार आहोत, जेणेकरून मिरच्या मस्त वाफ होऊन जातील आणि मस्तपैकी रेडी होते. हे बघा, रेडी झाले आहे. अशा प्रकारे आपल्या भरलेली मिरची. कशी वाटली रेसिपी मला नक्की कळवा.